मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. आटपाडीच्या राजकारणात राजकारणाची दुर्गंधी. नमस्कार, मी सुषमा आणि आपण पाहताय जिओ मराठी. नगरपंचायतीच्या कारभाराला काही महिने झाले असतानाच अचानक कचरा व्यवस्थापनाच्या ठेक्यावरून आरोपांची मालिका सुरू झाली आहे. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत नगरपंचायतीचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात ओढलाय, तर दुसऱ्या बाजूला नगराध्यक्ष उत्तम जाधव यांनी हे सर्व आरोप फेटाळत अनिल पाटील यांच्यावरच जोरदार पलटवार केलाय. परंतु या दोन्ही नेत्यांमधील सुरू असणाऱ्या या शब्दयुद्धामुळे आटपाडीचे राजकीय वातावरण मात्र चांगलंच ढवळून निघालंय. आटपाडी नगरपंचायतीत उफाळलेला कचरा व्यवस्थापनाचा वाद हा आता केवळ प्रशासकीय प्रश्न राहिला नाही, तर तो आता व्यक्तिगत पातळीवर येऊन स्थानिक राजकारणातील अधोगतीचे ज्वलंत प्रतीक बनलाय. एका बाजूला अनिल पाटील यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यांना लक्ष केलंय, तर दुसऱ्या बाजूला उत्तम जाधव यांनी ते आरोप सिद्ध करा, राजीनामा देतो असे खुले आव्हान दिलंय. तर विनाकारण बदनामी केल्यास अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू असा इशारा देखील अनिल पाटील यांना दिलाय. परंतु भ्रष्टाचारापासून सुरू झालेले हे आरोप प्रत्यारोप आता व्यक्तिगत पातळीवर जाऊन पोहोचलेत. अनिल पाटील यांनी नगराध्यक्ष उत्तम जाधव यांना आरोपादरम्यान तुम्हाला झेपणार नाही असा इशारा दिला होता, तर दुसरीकडे नगराध्यक्ष उत्तम जाधव यांनी विरोधकांचा जमीन लाटण्याचा उद्योग असल्याचा खळबळजनक आरोप केला आणि वातावरण आणखीन तापवून टाकले. त्यामुळेच कचरा घोटाळ्यापासून सुरू झालेले राजकीय वादळ आता व्यक्तिगत पातळीवर जाऊन धडकल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे, गेल्या आठवड्यापासून सुरू असणारा आटपाडी नगरपंचायतीमधील हा संघर्ष चांगलाच भडकताना दिसून येतोय. या मोठ्या विषयात अन्य सत्ताधारी व विरोधी सदस्य सध्या पंचायतीच्या कट्ट्यावर बसून गमती पाहत आहेत. हा संपूर्ण वाद आता अनिल पाटील विरुद्ध नगराध्यक्ष उत्तम जाधव अशा दोन नेत्यांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळतंय. आटपाडी नगरपंचायतीवर अनिल पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपात अद्याप शिवसेनेचे बडे नेते उतरले नाहीत. हे नेते अजून गप्प का आहेत ते मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. निवडणुकीत भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासोबत टोकाचा संघर्ष करणारे आमदार सुहास बाबर आणि आटपाडीचे नेते तानाजीराव पाटील हे आपले सहकारी अनिल पाटील यांनी आरोप केलेल्या गंभीर विषयात अद्याप शांतच असल्याचे पाहायला मिळतंय. हे दोन्ही नेते शांत राहून काही नवी स्ट्रॅटेजी करतायत का, की अनिल पाटील यांनी घेतलेल्या विषयात या बड्या नेत्यांनी सावध भूमिका घेतलीये, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या तरी ही लढाई अनिल पाटील विरुद्ध युटी जाधव अशी सुरू असून ही लढाई आता वैयक्तिक वर्चस्वाकडे जात असल्याचे दिसून येत आहे. परिणामी या सर्व गदारोळात शहरातील मूलभूत प्रश्न मात्र पूर्णपणे दुर्लक्षित होत आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या, सांडपाण्याचा निचरा, अपुरे रस्ते, आरोग्य व शिक्षण सुविधा याकडे कोणीही लक्ष देत नाहीये. शहर विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा असताना सध्याचे राजकारण मात्र व्यक्तिगत पातळीवर अडकून पडलंय. त्यामुळे सामान्य नागरिक मात्र या सगळ्या प्रकाराकडे केवळ प्रेक्षक म्हणून पाहत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आटपाडी समोर आता व्यक्तिगत संघर्षाची गरज नसून खरी गरज आहे सत्याच्या शोधाची आणि सामूहिक जबाबदारीची. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष न दिल्यास आटपाडीचं राजकारण हे कचऱ्याच्या दलदलीत अधिक खोल जाईल हे निश्चित. पाहत राहा फक्त जिओ मराठी न्यूज. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.